तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येत्या 1 ऑगस्टला पार पडणाऱ्या महाराष्ट्र केसरी या मैदानाचे काही प्रमुख पैरे किंवा अंदाजित पैरे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल सेट करा। तर मित्रांनो, येत्या 1 ऑगस्ट 2025ला कदमवाडी येथे भव्य महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडणार आहे। तर ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठलानंदचा तेजा, दिवाण्या तसेच मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा, आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका 11 मेहंदी केसरी म्हणजेच एकदश मेहंदी केसरी बकासूर, वेगाचा शेवट पंचमेहंदी केसरी सर्जा, बिंदोरचा बादशाह मतू आपल्याला पळताना दिसणार आहेत। तर मग पैरे कोण? तर मित्रांनो, आपल्याला ह्या मैदानामध्ये विठ्ठलानंदचा एक घरचा साज दिसू शकतो, म्हणजेच तेजा, दिवाण्या किंवा तेजा आणि भुंगा। तर मित्रांनो, जर आपल्याला तेजा आणि दिवाण्या दिसलीत तर आपल्याला भुंगाचा पैरा हा मेहरबान सोबत दिसू शकतो, किंवा तेजा आणि भुंगा आपल्याला पळताना दिसले तर दिवाण्याचा पैरा हा पाखरासोबत दिसू शकतो। तर मित्रांनो, हे अंदाजित पैरे आहेत। कन्फर्म पैऱ्याचे व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत। तसेच मित्रांनो, बिंजोरचा बादशाह मथुरचा पैरा हा फिक्स आहे, तो म्हणजे आपल्याला मथुर हा कॉकटेल सोबत पळताना दिसणार आहे। म्हणजेच आपल्याला 1 तारखेच्या मैदानामध्ये मथुर आणि कॉकटेल एकत्र पळताना दिसणार आहेत। तसेच मित्रांनो, वेगाचा शेवट पंचमेहंदी केसरी सर्जाचा पैरा कोण? तर सर्जाचा पैरा आपल्याला बादल सोबत दिसू शकतो, म्हणजेच मित्रांनो आपल्याला सर्जा आणि बादल एकत्र पळताना दिसू शकतात। तसेच आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका 11 मेहंदी केसरी म्हणजेच एकदश मेहंदी केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत? तर मित्रांनो, बकासूरचा पैरा आपल्याला शक्यतो सर्जा किंवा चिक्यासोबत दिसू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते ह्यापैकी कोणते पैरे फिक्स असणार आहेत आणि तुम्हाला काय वाटते कोण ठरेल महाराष्ट्र केसरीचा मानकरी? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल सेट करा।